विलास घुले हत्या प्रकरणात गेल्या 2 महिन्यांपासून सातत्याने खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यांच्यावर आरोप होत आहेत। सीआयडीने या प्रकरणात सखोल तपास करून 8 दिवसात कारवाई करावी असा अल्टिमेटम गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय। विलास घुले हत्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी शुक्रवारी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। तसेच सौरव सोनवणे यांना अटक करा या व इतर मागण्यांसाठी घुले कुटुंबीय गेल्या 19 दिवसांपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले होते। दरम्यान विलास घुले यांच्या पत्नीने विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली होती आणि त्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं होतं। मात्र काल म्हणजे 21 ऑगस्टला हे उपोषण तुर्तास मागे घेण्यात आलंय। मात्र खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यांना अटक करावी ही मागणी जोर धरत आहेत। या सगळ्या जनआक्रोशामुळे खासदार बजरंग सोनवणे आणि सौरव सोनवणेंची अडचण वाढणार का असा प्रश्न आता विचारला जातोय। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरव सोनवणे यांना अटक करा या व इतर मागण्यांसाठी घुले कुटुंबीय गेल्या 19 दिवसांपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले होते। दरम्यान विलास घुले यांच्या पत्नीने विष प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली होती आणि त्यानंतर हे प्रकरण चांगलंच तापलं। सौरव सोनवणे यांच्या अटकेच्या मागणीसाठी बीडमध्ये मोर्चाही काढण्यात आला। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील हे या मोर्चात सहभागी झाले। दरम्यान विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेलं बेमुदत उपोषण काल स्थगित करण्यात आलं। गुणरत्न सदावर्ते यांच्या हस्ते ज्यूस घेत हे उपोषण तुर्तास मागे घेण्यात आलं आहे। या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी घुले कुटुंबीय आक्रमक पवित्रा घेऊन उपोषणाला बसले होते। शुक्रवारी या प्रकरणावरून ओबीसी समाजाचा प्रचंड विराट मोर्चा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला होता। त्यानंतर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी बीडमध्ये उपोषणस्थळी भेट दिली। यावेळी उपोषणकर्त्यांशी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर मागण्यांसंदर्भात सकारात्मक पाठपुरावा करण्याचं आश्वासन देण्यात आलं। दरम्यान ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या हस्ते ज्यूस घेऊन रमेश घुले यांनी उपोषण स्थगित केलं। या प्रकरणात पीडित कुटुंबाला पूर्ण न्याय मिळेपर्यंत आणि दोषींवर कायदेशीर बडगा उगारला जाईपर्यंत आमचा न्यायालयीन व कायदेशीर लढा असा सुरू राहील असा इशारा सदावर्ते यांनी दिलाय। दरम्यान सौरव सोनवणे यांच्या अटकेची मागणी करत मोर्चेकरी आक्रमक झाले होते। एफआयआर मध्ये नोंद आणि सीडीआर मध्ये आढळलेल्या गोष्टींनंतरही सौरव सोनवणेला अटक का केली जात नाही असा प्रश्न आंदोलकांनी केला। काल पार पडलेल्या मोर्चात ओबीसी समाजाच्या संघटनांसह विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्वपक्षीय नेते उपस्थित होते। विविध न्याय मागण्यांचे निवेदन बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी व पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाड यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते व घुले कुटुंबियांच्या उपस्थितीत देण्यात आलं। दरम्यान विलास घुले यांना न्याय द्या, खासदार पुत्राला अटक करा अशा विविध घोषणा फलकांनी यावेळी लक्ष वेधून घेतलं होतं। या मोर्चात गुणरत्न सदावर्तेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचं देखील पाहायला मिळालं। बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा आक्रमक पवित्रा गुणरत्न सदावर्तेंनी घेतला। मात्र या सगळ्या घडामोडीनंतर आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे सौरव सोनवणे यांच्यावर खरंच अटकेची कारवाई होणार का आणि या प्रकरणामुळे खासदार बजरंग सोनवणे यांच्याही राजकीय अडचणी वाढणार का। घुले कुटुंबियांचा आक्रमक पवित्रा, ओबीसी समाजाचा मोर्चा आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दिलेला अल्टिमेटम यामुळे या प्रकरणाकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे। मात्र सौरव सोनवणे यांच्यावर झालेले आरोप अद्याप तपासाच्या कक्षेत आहेत आणि त्याबाबतचा अंतिम निर्णय तपास यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच होणार आहे। आता खासदार बजरंग सोनवणेंवर झालेल्या आरोपांमुळे राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आमचा पक्ष बजरंग सोनवणेंमागे ताकदीने उभा आहे आणि आमच्या नेत्यांवर खोट्या केसेस केल्या तर सहन करणार नाही असं भाष्य केलंय। त्यामुळे या विलास घुले प्रकरणाला आता राजकीय रंग चढल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान एका बाजूला घुले कुटुंबियांकडून सौरव सोनवणे यांच्या अटकेची मागणी जोर धरत आहे तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदार बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतली जात आहे। त्यामुळे या प्रकरणाचा तपास जितका पुढे जाईल तितकंच बीडमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे। तोपर्यंत विलास घुले कुटुंबियांच्या न्यायाच्या लढ्याला यश मिळतं का, सौरव सोनवणेंच्या अटकेच्या मागणीचं काय होतं आणि बजरंग सोनवणेंच्या राजकीय अडचणी खरंच वाढणार का याचं उत्तर येणारा काळच देणार आहे। तर तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं, तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।